सेक्टरमध्ये अतिशय मोठी गुंतवणूक ही भविष्याच्या कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये आल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचा जर आपण उल्लेख केला, प्रत्येक जिल्ह्याचं इन्फ्रास्ट्रक्चर जर बघितलं, इव्हन माझ्या जिल्ह्याचा आपण जर रत्नागिरी जिल्ह्याचा उल्लेख केला, तर आमची मानसिकता जी आहे ही आम्ही आता या 2 वर्षामध्ये बदलायला सुरुवात केली आणि म्हणूनच 3,500 कोटीचा पहिला महाराष्ट्रातला कोका कोलाचा प्रोजेक्ट जो अतिशय आधुनिक आहे। म्हणजे आता पुढच्या वर्षी तुम्ही कोका कोला ज्यावेळी प्याल, डाएट कोक प्याल, कोका कोला प्याल, अजून एक त्याच्यामध्ये व्हर्जिन आले, ते भाषणात सांगत नाही, ते नंतर तुम्हाला सांगतो। ते सगळं जे काय प्याल त्याचं प्रोडक्शन हे रत्नागिरीत होणार आहे। त्या 3,500 कोटीमध्ये किती ताकद आहे, तर शेकडो ट्रक लागणार आहेत, शेकडो कोल्ड स्टोरेज असलेले ट्रक लागणार आहेत, शेकडो लोकांना ह्या डीलरशिप मिळणार आहेत, त्या तालुक्याच्या स्तरावरच्या असतील, जिल्हा स्तरावरच्या असतील, म्हणजे 3,000 लोक तिथं काम करणार आहेत। पण इनडायरेक्टली जो रोजगार आहे तो जवळजवळ 4,000 ते 5,000 लोकांना अजून मिळणार आहे। या सगळ्या इंडस्ट्री आपल्याकडे येण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणाचं काम करतोय। काल परवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं की डिफेन्स मधली अंबानींची कंपनी महाराष्ट्रामध्ये जागा शोधते। नंतर मी अंबानींची चर्चा केली, त्यांनी मला असं सांगितलं की जागा शोधतोय की आम्हाला रत्नागिरीमध्ये जायचं। आणि काल राज्याचे मुख्यमंत्री माझ्या मतदारसंघामध्ये होते, जिल्ह्यामध्ये होते। कालच 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही रत्नागिरीमध्ये अंबानींच्या ग्रुपने जाहीर केली। जसं कोका कोला आता तुम्ही रत्नागिरीतनं पिणार आहे, तसं याच्यानंतर देशाच्या पातळीवर, जगाच्या पातळीवर कुठेही जे मिसाईल वापरलं जाईल ते देखील मेड इन रत्नागिरी असणार आहे। ही क्रांती करणारं महायुतीचं सरकार आहे आणि अशाच पद्धतीचा प्रोजेक्ट आपल्याला कोल्हापूरला द्यायचा आहे। आयटी सेक्टर मधला असेल किंवा, पण तुमच्यामध्ये स्थानिक एक्सपान्शनचं प्रमाण फार मोठं आहे, हे तुम्हाला कमकुवत समजू नका। परदेशातनं एखादा प्रकल्प येणं स्वाभाविक आहे, तो पाहिजेच आहे। आयटी सेक्टर येणं स्वाभाविक आहे, ते आलंच पाहिजे।